हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक पाटील सर तुम्हाला BCom फायनल इयर म्हणजेच 5th सेम या वर्षाला विषय सहकार शिकवणार आहे. ठीक आहे. तर विषय सहकार शिकवण्या अगोदर किंवा कुठल्याही विषयाला सुरुवात करण्या अगोदर पहिले आपल्याला त्या विषयाशी संबंधित सिलेबस आणि पेपर पॅटर्न काय असते याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर BCom फायनल इयर म्हणजे 5th BA फायनल इयर म्हणजे 5th सेम या विषयासाठी आपला सिलेबस मी तुम्हाला आज समजून सांगणार आहे. मी तुम्हाला PDFच्या स्वरूपात सिलेबस पाठवलेला आहे. तर त्याला समजून घेण्यासाठी आज आपलं हे लेक्चर आहे. ठीक आहे. ऑनलाईन लेक्चर आहे. ऑनलाईन लेक्चर घेण्याचा मागचा उद्देश आहे की सगळीकडेच कोविड-19ची स्थिती आली आहे, त्यामुळे आपल्याला ऑनलाईन लेक्चरकडे जावं लागत आहे. ठीक आहे. तर सर्वात प्रथम प्रत्येक युनिट पहिले तर सुरुवातीला सांगून देतो की प्रत्येक युनिट आपल्याला सहकार विषयात हा 20-20 मार्कासाठी दिला आहे. ठीक आहे. युनिट नंबर 1 20 मार्क, युनिट नंबर 2 20 मार्क, युनिट नंबर 3 20 मार्क, युनिट नंबर 4 20 मार्क. म्हणजे प्रत्येक युनिटला सारखे मार्क डिवायडेड झालेले आहे. ठीक आहे. तर सारखे मार्क डिवायडेड झाले असताना आता पहिले आपण सिलेबस समजून घेऊ का नेमकं आपल्याला शिकायचं काय काय. तर युनिट नंबर 1 मध्ये आपल्याला काय शिकायला आहे, काय शिकायचं आहे, पुस्तपालन. ठीक आहे. म्हणजे पुस्तपालन म्हणजेच काय, त्याचा अर्थ, त्याचं महत्त्व आणि त्याचे गुण काय. म्हणजे पुस्तपालन म्हणजे नेमकं काय असते, त्याचा अर्थ काय बनेल, त्याचे महत्त्व काय बनेल, त्याचं गुण काय बनेल. त्याच पद्धतीने खात्याचे वर्गीकरण. ठीक आहे. म्हणजे खात्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जाते, खातं म्हणजेच काय याविषयी माहिती आपण, आणि त्यासोबत पुस्तपालनाच्या द्विनोंद पद्धतीची मूलतत्वे काय असते. ठीक आहे. पुस्तपालनाच्या द्विनोंद पद्धतीची मूलतत्वे काय असते हे आपण युनिट नंबर 1 मध्ये पहिल्या याच्यात पाहणारा पुस्तपालन. ठीक आहे. दुसऱ्याचा आपल्याला त्याचमध्ये दिला आहे रोजकीर्द. रोजकीर्द म्हणजेच होते पंजे. ठीक आहे. म्हणजे इथे तुम्हाला सांगेल का रोजकीर्द का बरं, रोजकीर्द म्हणजेच काय. ठीक आहे. रोजकीर्द कशासाठी तयार केली जाते, त्याचे महत्त्व काय आहे, त्याचे गुण काय आहे, आणि खात्यामध्ये व्यवहार कशा पद्धतीने करायचं हे आपण पुढे पाहणार आहे. रोजकीर्द किंवा पंजिया म्हणजे हे झालं आपलं युनिट नंबर 1. किती मार्कासाठी राहील टोटल 20 मार्कासाठी. त्याच पद्धतीने आपण येऊ दुसऱ्या युनिटकडे, युनिट नंबर 2. ते युनिट नंबर 2 मध्ये 2 पार्ट दिले आहे. पहिलं आपण पाहणार आहोत खातेवही आणि दुसरं पाहणार आहोत सहाय्यक पुस्तके. ठीक आहे. आता पहिले तर खातेवही म्हणजेच काय असते, खातेवहीचे महत्त्व काय आहे, खातेवहीचे गुण काय, आणि खात्यातील व्यवहार कशा पद्धतीने काय. ठीक आहे. पहिले तर आपण पाहणार आहोत का खातेवही म्हणजे नेमकं काय असते. ठीक आहे. खातेवहीमध्ये कशा पद्धतीने खाते तयार केले जाते, खात्याची आखणी कशी असते. ठीक आहे. त्याचे महत्त्व कसे असते, त्याचे गुण गुण कसे आहे. ठीक आहे. खात्यातील व्यवहार कशा पद्धतीने करायचं, म्हणजे खातं तयार झालं म्हणजेच होते का नाही, त्यामध्ये आपल्याला काय करावं लागते, व्यवहार करावं लागते, ते कशा पद्धतीने करायचे ते आपण पाहणार. त्याच पद्धतीने त्याचा दुसरा टप्पा आहे सहाय्यक पुस्तके. ठीक आहे. आता सहाय्यक पुस्तके म्हणजे काय ते पाहायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगेलच का जेव्हा आपण हिशोबाची पुस्तके ठेवते त्याचे 2 प्रकार पडतात, त्यातला एक प्रकार आहे सहाय्यक पुस्तके. ठीक आहे. तर सहाय्यक पुस्तकाचे महत्त्व का बरं आहे, का बरं सहाय्यक पुस्तके आपल्याला व्यवसायामध्ये ठेवावे लागते, हिशोब लिहून ठेवण्यासाठी ठेवावे लागते, त्याचे गुण काय आहे आणि सहाय्यक पुस्तकाचे प्रकार काय आहे याविषयीची माहिती आपण सहाय्यक पुस्तके यामध्ये पाहणार. त्याच पद्धतीने युनिट नंबर 3 हे सुद्धा 20 मार्कासाठी आहे. युनिट नंबर 3 हे सुद्धा 20 मार्कासाठी आहे. तिथे आपण पाहणार आहोत बँक मेळापत्रक. तर बँक मेळापत्रक म्हणजेच काय असते, बँक मेळापत्रक तयार करण्याची का बरं गरज आहे. पहिले तर बँक मेळापत्रक म्हणजे काय ते सुद्धा सांगणार आहोत. त्यासोबत रोख पुस्तकातील तपासणी, म्हणजे बँक मेळापत्रक करण्यासाठी रोख पुस्तकातील तपासणी आपल्याला करावी लागते. ठीक आहे. आपल्याजवळ जे रोख पुस्तक असते त्याची तपासणी आपल्याला करावी लागते, आणि त्याचे महत्त्व काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण बँक मेळापत्रक यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. त्याच पद्धतीने युनिट नंबर 3 मध्ये दुसरा टप्पा आहे खात्याचे संतुलन. ठीक आहे. आपण इकडे बघितलं होतं का खातेवहीमध्ये खाते कसे तयार करायचे. ठीक आहे. आता खाते तयार केल्यानंतर आपल्याला शेवटी खात्याचे संतुलन करावं लागतं. ठीक आहे. तर इथे आपण पाहणार आहोत की खात्याचे संतुलन म्हणजेच काय. त्यानंतर खात्यामध्ये नावे आणि जमा शिल्लकेचे महत्त्व काय असते. पहिले तर नावे शिल्लक म्हणजेच काय, जमा शिल्लक म्हणजेच काय, त्या जमा शिल्लकेचे महत्त्व काय असते. ठीक आहे. त्यासोबत तेरीज पत्रक म्हणजेच काय. आता खात्याचं संतुलन झाल्यानंतर पुन्हा एक टप्पा, नेक्स्ट टप्पा आपला बनत असते तेरीज पत्रक. तर जेव्हा मी तुम्हाला शिकवेल त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण क्लिअर करून देईल. फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे का या युनिटमध्ये, युनिट नंबर 3 मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, बँक मेळापत्रक आणि खात्याचे संतुलन. ठीक आहे. तर ह्या झाले युनिट नंबर 3 किती 20 मार्कासाठी. त्याच पद्धतीने युनिट नंबर 4 ते सुद्धा किती मार्काचं आहे, 20 मार्काचं आहे. त्यामध्ये पाहणार आहोत आपण अंतिम खाते.
अंतिम खाते काय असते, ठीक आहे. खात्याचा अर्थ काय आहे, जे अंतिम खाते असते ना, अंतिम म्हणजेच होते शेवटचे खाते काय आहे, ठीक आहे. काय आहे ते सगळंच एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्याचा अर्थ काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे, ठीक आहे. म्हणजे त्या अंतिम खात्याचे म्हणजे शेवटच्या खात्याचा अर्थ काय आहे, का बरं ते तयार केले जाते, त्याचे महत्त्व काय आहे, त्यामध्ये व्यापार खाते म्हणजेच काय, नफा तोटा खाते म्हणजेच काय आणि ताळेबंद म्हणजेच काय, हे सुद्धा आपण इथे पाहणार आहोत अंतिम खात्यामध्ये, ठीक आहे. अंतिम खाते 3 खाते बनत असते, व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद, किंवा त्याला दुसरा शब्द स्थिती विवरण सुद्धा म्हटलं जाते. तर त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच पद्धतीने खाते तयार करणे म्हणजे नेमकं काय करणे, ठीक आहे. खाते तयार करणे म्हणजे नेमकं काय करणे, समायोजित नोंदी करणे. समायोजित ज्या नोंदी असते ना, समायोजित नोंद म्हणजेच काय, समायोजित नोंदी कशा पद्धतीने आहे, ठीक आहे. खाते तयार करण्यासाठी संगणकाची भूमिका काय असते, याबद्दलची सर्वच्या सर्व माहिती आपण 4 युनिटमध्ये आपल्याला डिवाइड करून दिली आहे, ठीक आहे. विषय खूप चांगला आहे, खूप कोरिंग सब्जेक्ट आहे, तुमच्यासाठी नवीन असेल पण खूप कोरिंग सब्जेक्ट आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने सिलेबसला किंवा आपल्या विषयाला हाताळलं तर जास्तीत जास्त मार्क्स, इव्हन तुम्ही 80च्या वरती सुद्धा मार्क्स या विषयामध्ये स्कोर करू शकता, ठीक आहे. तर सर्वांना सिलेबसबद्दल मी सर्वच माहिती दिली आहे. सगळ्यांना माहिती झालं का आपला सहकारचा सिलेबस या पद्धतीने आहे. प्रत्येक सिलेबसला प्रत्येक युनिटला सारखं वेटेज आहे, म्हणजे प्रत्येक युनिटला 20-20 मार्क दिलेले आहे, ठीक आहे. एवढं याच पद्धतीने आपण आपला सिलेबस कम्प्लिटली समजून घेतला, ठीक आहे. सिलेबसची PDF काय आहे, तर जर समजा तिथे तुम्हाला अक्षर बरोबर क्लिअर दिसले नसेल तर मी PDF सुद्धा पाठवली आहे, ठीक आहे. तिथे तुम्हाला PDF वर तुम्ही सिलेबस चेक करू शकता, ठीक आहे. या पद्धतीने आपला सिलेबस राहील.